शेतकऱ्यांची फारच वाईट अवस्था आहे. महाराष्ट्रातल्याच शेतकऱ्यांची आहे. पीक विम्याचा प्रश्न केवळ यवतमाळात नाही, पण यवतमाळात तो वेगळ्या पद्धतीने हाताळला पाहिजे, कारण की आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून आपली खूपच जास्त बदनामी झालेली आहे. आणि आता सुद्धा काही काही 8-8 शेतकरी आत्महत्या करत आहेत. सगळेच जण काही कर्जाच्या बोजाखाली करत आहेत किंवा बनावट काहीतरी असं नाही आहे. त्यांची खरोखरच आर्थिक कोंडी झालेली आहे आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे असं मला वाटते. की साधारणतः ही पंतप्रधान विमा योजना आहे, त्याच्यामध्ये काही पैसे देण्यात आलेले आहे. मला वाटते 3,69,372 एवढ्या शेतकऱ्यांनी पैसे गुंतवले आणि 26,67,59,000 एवढ्या प्रीमियम भरण्यात आलेला आहे. आता त्या शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रीमियमवर त्यांना फायदा झाला पाहिजे. तर 183,85,98,973 रुपयांचा निधी हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून त्यांच्यासाठी दिला आहे असं म्हणतात, घोषित केला आहे असं म्हणतात. डिस्बर्स झालाय की नाही आपल्याला माहिती नाही, पण तो विमा कंपन्यांकडे जमा आहे. मग याच्यामध्ये विमा कंपन्यांना हाताशी धरून राजकीय लोक भ्रष्टाचार करत आहेत असा शेतकऱ्यांचा समज झालेला आहे. आणि तो जर गैरसमज असेल तर राजकीय लोकांनी या विमा कंपन्यांकडून पैसे घेऊन त्यांना दिले पाहिजे. म्हणजे आता जे काही सत्तेमध्ये आहेत त्यांना आम्ही पाहिलेलं आहे तोडफोड करताना. कुठे ऑफिसमध्ये घुसून काचा फोडायच्या, ऑफिस फोडून टाकायचं, खुर्च्या फेकायच्या, हे करताना पाहिलंय ना आम्ही. मग आता तुम्ही काय शेतकऱ्यांसाठी पेटून उठत नाही? मतदानाच्या वेळेस शेतकरी तुम्हाला आठवतात, सातबारा कोरा करू म्हणतात. आणि इथे जी काही दुरावस्था शेतकऱ्यांची केलेली आहे, मी साधारणतः आकडेवारी काढत होता, तुम्हाला आकडा वाचता पण येत नाही, पण साधारणतः 1 अब्जपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा शेतकऱ्यांच्या नावाने यवतमाळ जिल्ह्यात झालेला आहे. म्हणजे खरं सांगायचं तर 1,60,53,53,57,000 रुपयांचा घोटाळा आहे. हे दोन्ही बेरीज केली. एवढा मोठा घोटाळा आहे, आपण बोलत नाही, सरकार काही व्यक्त होत नाही त्याच्यावर. हे सुद्धा वाईट आहे. एप्रिलमध्ये 18 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे आणि 15% पीक कर्ज अजूनही त्यांना कर्ज सँक्शन होऊन मिळालेलं कर्ज 12.8% फक्त आतापर्यंत वितरित झालेलं आहे. त्यामुळे या गोष्टी खूपच भयानक आहेत. हे तुम्ही त्याच्यावर काम करताय नाही का? तर अशा लोकांनी काम केलं पाहिजे अजून जास्त. आपण त्यांना मदत केली पाहिजे सगळ्यांना.